मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसएम क्लासेस या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। एकंदरीत पीएम किसान योजनेच्या हप्त्यासंदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। एकंदरीत पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचे काही तपशील द्यावे लागतील, ते दिले तरच पीएम किसान योजनेचा लाभ मिळू शकतो। एकंदरीत तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दुपारी 2 वाजता मिळण्याची दाट शक्यता आहे 19 हप्ता पीएम किसान योजनेचा। तर 19 हप्ता 2 वाजता जमा होणार आहे। तत्पूर्वी आपल्याला काम करायचं आहे ते म्हणजे ई-केवायसी करणं गरजेचं आहे। तसेच या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज केला असेल तर तुम्ही नोंदणी क्रमांक लक्षात ठेवावा लागेल आणि लाभधारी शेतकरी या 2 गोष्टी विसरल्यास शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। एकंदरीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसेल तर ई-केवायसी करून घ्या, अन्यथा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार नाही। दुसरं म्हणजे 4 महिन्यांनी शेतकऱ्यांना 2000 रुपये जमा। एकंदरीत आता 2500 सुद्धा जमा होऊ शकतात किंवा 3000 रुपये सुद्धा 19 हप्ता येऊ शकतो। कधी येऊ शकतो ते आता जाणून घेऊत। तर मित्रांनो, अनेक दिवसापासून आपण पाहत आहात की अनेक जे सोशल मीडियावर व्हायरल मेसेज होत आहे की दुपटीने वाढ होणार। ती बातमी खरी आहे, पण कधी होणार तर अर्थसंकल्पामध्ये हा मुद्दा मांडला जाऊ शकतो, हा निर्णय होऊ शकतो। अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यात आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्या अर्थसंकल्पामध्ये जर निर्णय झाला तर एकंदरीत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाचा क्षण तो असणार आहे। तर मित्रांनो, एकंदरीत हप्त्यामध्ये वाढ केली तर 2500 किंवा 3000 रुपयाचा 19 हप्ता येऊ शकतो। एकंदरीत मित्रांनो, जर 2000 रुपयाचा हप्ता जर डीबीटी मार्फत हे पैसे दिले जातात आधार संलग्न बँकेमध्ये, हे सर्वांना माहिती आहे। फक्त एकच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपली ई-केवायसी प्रक्रिया जर पूर्ण नसेल तर ई-केवायसी करून घ्या। एक शक्यता म्हणून दुपारी 2 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता मिळू शकतो। तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। धन्यवाद।